तर मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मुलांचे वय 30 पार गेले, मुलीला 28 वर्ष झाली तरी लग्न जमत नाही. स्थळ येतात पण शेवटच्या क्षणी मोडतात. थांबा ताई, आज मी तुम्हाला गणपती बाप्पांचा असा एक गुप्त उपाय सांगणार आहे, जो फक्त एक मूठ हिरवे मूग वापरून 21 दिवसात लग्न ठरवतं. बाप्पांची शपथ आहे ताई, हा उपाय कधीच फेल होत नाही. तर मंडळी, लग्न न जुळण्यामागे 90% कारण असतं बुध ग्रहाचा दोष. बुध ग्रह बिघडला की बोलणी फिसकटतात, गैरसमज होतात आणि बुध ग्रहाचा मालक कोण? आपला लाडका गणपती बाप्पा. हिरवा रंग आणि हिरवे मूग ही बुध ग्रहाची आवडती वस्तू आहे. जेव्हा आपण बाप्पांना हिरवे मूग अर्पण करतो तेव्हा बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या मुलांच्या लग्नातील सर्व विघ्न, सर्व अडथळे स्वतः दूर करतात, कारण ते विघ्नहर्ता मंडळी. आपल्याला फक्त हिरवे मूग एक मूठभर लागणार आहेत. तर हा उपाय आहे, ही सेवा आहे, तर ती आपल्याला 11 बुधवार करायचं आहे. मधला एकही बुधवार चुकवायचा नाही. तर आपल्याला सातत्याने 11 बुधवार ही सेवा करायची आहे. आपल्याला हिरवे मूग आहेत तर ते व्यवस्थित आणायचे आहेत. असे किडलेले वगैरे खराब झालेले हिरवे मूग घ्यायचे नाहीत. हिरवे मूग एकदम हिरवेगार आपल्याला आणायचे आहेत. ते आपल्याला मोजून घ्यायचे आहेत. 108 हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहेत. तसेच आपल्याला दुर्वा लागणार आहेत. तर 3 पानांची एक जोडी अशी दुर्वा आपल्याला बनवायची आहे. ते देखील आपल्याला 108 दुर्वा लागणार आहेत. म्हणजे 3 पानांची एक जोडी बनवून आपल्याला अशी 108 दुर्वा लागणार आहेत. गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर लागेल. तुपाचा दिवा लागणार आहे. उदबत्ती, हळद, कुंकू, अक्षता, गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य, लाल फुले, शक्यतो जास्वंदीचं फूल असेल तर अतिशय उत्तम आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला आदल्या दिवशीच आणून ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला बुधवारी हा उपाय, ही सेवा आपल्याला करायची आहे. पहा, तुम्हाला प्रश्न पडेल की ही सेवा कोणी करावी? तर बघा, स्वतः मुलगा किंवा मुलगी असेल तर त्यांनी ही सेवा केली तर अतिशय उत्तम आहे. परंतु जर आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो, मुलं बाहेर राहत असतील जॉब निमित्ताने किंवा कोणत्याही कामानिमित्ताने ते बाहेर राहत असतील, तर मग घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी ही सेवा करायची आहे. शक्यतो मुलाचे आई वडील असतील तर त्यांनी ही सेवा करायची आहे. मुलाचा भाऊ करू शकतो, मुलाची वहिनी करू शकते, बहीण करू शकते किंवा आई करू शकते. कोणीही ही सेवा मुलांच्या लग्नासाठी करायची आहे. तर बघा, ही जर सेवा मुलं स्वतः करत असेल तर मुलांनी देखील सकाळी लवकर उठायचे, आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायचे, आंघोळ करायची आहे. तसेच तुम्हाला या दिवशी हिरवे कपडे किंवा पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. जर शक्य नसेल तर मग तुम्ही हिरव्या कलरचा रुमाल किंवा पिवळ्या कलरचा रुमाल हा घ्यायचा आहे. जर हा उपाय मुलाचे आई वडील किंवा इतर कोणतेही सदस्य करत असेल मुलांच्या लग्नासाठी, तर मग त्यांनी आंघोळ वगैरे करून घ्यायचे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत. त्यांनी हिरवे किंवा पिवळे कपडे घालण्याची गरज नाही. फक्त मुलं जर हा उपाय करत असतील तर मुलांनीच हिरवे किंवा पिवळे कपडे घालायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. आपल्या जे देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज गणपती बाप्पा आहेत, तर तुम्हाला प्रथम तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्हाला एक आसन टाकायचं आहे, तिथे बसायचं आहे. आपल्या देवघरासमोर जर ही सेवा जर मुलाचे आई वडील करत असेल तर त्यांनी संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा मी तुम्हाला थोडक्यात सांगते, नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होतो. तर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक लाल फूल ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे की जर हा उपाय, ही सेवा मुलाचे आई वडील करत असेल तर त्यांनी बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या लग्नासाठी, त्यांचं लग्न लवकर जमण्यासाठी मी ही सेवा करत आहे. तुम्हाला मुलाचं नाव बोलायचं आहे, मुलाचं गोत्र बोलायचं आहे आणि मग तुम्हाला बोलायचं आहे की मुलांच्या लग्नासाठी ही सेवा आहे तर मी करत आहे. आणि तुम्ही किती बुधवार ही सेवा करणार आहात ते देखील तुम्हाला बोलायचं आहे, संकल्प करायचा आहे आणि ते पाणी तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. कोणती सेवा करत असताना संकल्प करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर स्वतः मुलं ही सेवा करत असतील तर मुलांनी देखील अशा प्रकारे संकल्प करायचा आहे आणि बोलायचं आहे, माझ्या विवाहातील सर्व विघ्न दूर होण्यासाठी आणि लवकर शुभ विवाह व्हावा यासाठी श्री गणेशाला 108 हिरवे मूग आणि दुर्वा अर्पण करत आहे. विघ्नहर्ता गणराया माझी प्रार्थना स्वीकार करावी, असं मुलांनी बोलायचं आहे. तसेच तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मूर्ती असेल तर तिला अभिषेक
करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना त्यांच्या आवडणाऱ्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. जास्वंदीचं फूल आहे, शमीपत्र आहे तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एका ताटामध्ये तुम्हाला मोजून हिरवे मूग आहेत तर ते 108 घ्यायचे आहेत. व्यवस्थितपणे 108च तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि 108 दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की एक एक मूग आणि एक एक दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. प्रत्येक वेळी मूग वाहताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे, ओम गण गणपताय नमः, ओम गण गणपताय नमः असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि एक एक दुर्वा अर्पण करायचे, एक हिरवा मूग अर्पण करायचं आहे आणि एक वेळा हा मंत्र बोलायचं. असं तुम्हाला 108 वेळा करायचं आहे. म्हणजे 108 वेळा तुम्हाला 108 हिरवे मूग अर्पण करायचे आहेत आणि 108 तुम्हाला दुर्वा अर्पण करायची आहे. असं तुम्हाला करायचं आहे. जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ वगैरे असेल तर त्या माळेवर तुम्ही मोजू शकता. म्हणजे 108 वेळा तुम्हाला हे सर्व अर्पण करायचं आहे. म्हणजे तुम्ही मध्ये चुकणार नाही. त्यामुळे तुम्ही एखादी माळ घ्यायची आहे. मग हे सर्व झाल्यानंतर म्हणजे 108 मोग वाहून झाल्यावर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे विघ्नहर्ता गणराया, माझ्या लग्नाच्या मार्गातील सर्व अडथळे, दोष, संकटे दूर कर. मला योग्य गुणी जोडीदार लवकर मिळू दे. माझे घर मंगळमय होऊ दे. ओम गण गणपताय नमः असं मुलांनी बोलायचं आहे. जर मुला ही सेवा करत असेल तर मुलांनी अशा प्रकारे बोलायचं आहे. किंवा आईवडील करत असेल, मुलाची बहीण करत असेल तर त्यांनी बोलायचं, हे विघ्नहर्ता गणराया, माझ्या भावाच्या लग्नाच्या मार्गातील सर्व अडथळे, दोष, संकटे दूर कर आणि त्याला योग्य गुणी जोडीदार लवकर मिळू दे आणि त्याचं घर मंगळमय होऊ दे असं बोलायचं आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. ते मुलांच्यावरती कोणत्याही प्रकारचे विघ्न हे येऊन देणार नाहीत. बुध हा बुद्धी आणि विवाहाचा कारक ग्रह आहे. बुधवार आणि हिरवे मूग, बुध ग्रह मजबूत आणि गणपती विघ्न दूर करतो. त्यामुळे लग्न जुळण्यातले प्रॉब्लेम संपतात. 108 हा शुभ अंक आहे. पूर्ण श्रद्धेने केलेला जप फळ देतो. ही सेवा आहे तर ती मानसिक शांती आणि सकारात्मकतेसाठी आणि मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही ग्रहदोष आहेत तर ते दूर करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. मनामध्ये किंतु परंतु आणायचा नाही. कारण गणपती हे विघ्नहर्ता आहेत. लग्नात येणारे अडथळे, उशीर, पत्रिकेतील दोष यासाठी दुर्वाचा उपाय खूप जुना आणि प्रभावी मानला जातो. त्यानंतर बघा हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला म्हणजे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य आणि आरती म्हणायची आहे. गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे. कारण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची आरती म्हणायची आहे. सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची ही आरती तुम्हाला म्हणायची आहे. आणि मग प्रसाद आहे तर तो तुम्ही सर्वांना थोडं थोडं करून द्यायचं आहे. म्हणजे जर तुम्ही मोदक वगैरे आणलेले बनवलेले असतील तर मोदकाचा प्रसाद द्यायचा आहे. किंवा गुळ खोबरं असेल तर त्याचा देखील तुम्ही प्रसाद देऊ शकता. तसेच बघा तुम्हाला 11व्या बुधवारी पूजा झाल्यावर एखाद्या लहान मुलाला जेवू घालायचं आहे. म्हणजे कंटिन्यू तुम्हाला 11 बुधवार ही सेवा करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जेव्हा तुमची ही सेवा पूर्ण होईल, 11 बुधवार होतील, तेव्हा 11व्या बुधवारी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि तिथे तुम्हाला 1.25 किलो हिरवे मूग आहेत तर ते दान करायचे आहे. आणि जर शक्य असल्यास तुम्हाला ब्राह्मणाला भोजन किंवा दक्षिणा द्यायची आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ब्राह्मणाला दक्षिणा देऊ शकता किंवा भोजन देऊ शकता. पहा याचे काही नियम देखील आहेत. तुम्ही 11 बुधवार सलग करा. चुकलं तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. तुम्हाला 11 बुधवार सलग करायचे आहेत. तसेच हिरवे मूग आहेत तर ते तुम्हाला 108 मोजूनच घ्यायचे आहेत. दुर्वा कमी जास्त नकोत, 108च हवेत. तसेच बघा या दिवशी तुम्हाला मूग वाहताना फक्त मंत्र म्हणायचं आहे. मध्ये कोणाशी बोलायचं नाही. किंवा कधी कधी आपण एखादी सेवा करत असतो तर कधी कोणाचा फोनमध्ये येतो किंवा लहान मुलं घरात असेल तर ते काही ना काही करत असतात. तर असं अजिबात करायचं नाही. एकदम शांत चित्तेने एकाग्रताने तुम्हाला ही सेवा करायची आहे. तसेच बघा जी व्यक्ती ही सेवा करणार आहे तर त्यांनी 11 बुधवारी मांसाहार करायचं नाही. दारू पूर्णपणे वर्ज्य आहे. तसेच खोटं बोलायचं नाही आणि तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असायला हवेत. यामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही की मी सेवा करत आहे, यामध्ये खरंच मुलांचं लग्न जमेल का, असे मनामध्ये अजिबात आणायचं नाही. तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार
तुम्हाला ठेवायचे आहेत. पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला ही सेवा करायची आहे. गणपती बाप्पांचे विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. पहा, काही दिवसांमध्ये तुम्हाला चांगल्या आनंदाच्या बातम्या तुमच्या कानावर येतील आणि 21 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होतील आणि काही दिवसामध्येच मुलांचं लग्न देखील ठरलेलं असेल. परंतु पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे. बाकी सर्व स्वामी महाराज पाहतील. का आपण फक्त सेवा करत असतो, करणारा घडविणारा शेवटी तो आहे. त्याच्या हातामध्ये सगळं काही आहे. आपण आपले कर्म चांगले करायचे आहेत. तसेच बघा, हा उपाय सलग 11 बुधवारी करायचा आहे. 11व्या बुधवारी उरलेले मूग गणपती बाप्पांना अर्पण करून, थोडे मूग आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. तर मंडळी, मनापासून 11 बुधवार केले तर 21 दिवसाच्या आत घरात लग्नाची चाहूल लागेल. फक्त श्रद्धा पाहिजे. ताई, व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये लिहा किंवा श्री स्वामी समर्थ असं लिहा. आणि ज्यांच्या घरात लग्नाचे वय झालेले मुलं मुलगी आहेत त्यांनी हा व्हिडिओ लगेच शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एका ताईचं घर बसेल. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असे खात्रीशीर उपाय रोज घेऊन येते. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.